इथे तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे गीर गाई दिसत आहेत आणि या गीर गाईच्या दुधापासून बिलोना पद्धतीनं तूप कसं करायचं हे आपण आज समजून घेणार आहोत. इथे पहिल्यांदा दुधाला विरजण लावून दही केलं जातं. बिलोना पद्धतीने तूप बनवताना, दह्यापासून लोणी करताना या मटक्यामध्ये रवीच्या साह्याने याला दही घुसळलं जातं आणि त्याच्यापासून लोणी बनतं. दह्यापासून व्यवस्थित घुसळलेलं लोणी ह्या भांड्यामध्ये कलेक्ट केलं जातं आणि तुम्हाला लोण्याचा रंग सुद्धा खूप सुंदर दिसतो. इथे लोणी कडवण्याची प्रोसेस सुरू आहे. वा, काय सुगंध येतोय, जगात भारी. आणि इथे तयार झालंय आपलं शुद्ध कणीदार आणि सुगंधित तूप. तुपाला जर कणीदारपणा यायचा असेल तर असं तूप साधारण 2 ते 4 दिवस थंड ठिकाणी ठेवावं लागतं आणि तेव्हाच त्याला कणी येते. आणि असं तयार झालेलं कणीदार तूप तुमच्या आहाराची चव वाढवायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने तयार झालेलं तूप ह्या काचेच्या बाटलीमध्ये भरून तुमच्या घरी येण्यासाठी तयार आहे.